चर्चा सुरू झाली सोशल मीडियावर, तुम्ही पण ऍक्टिव्ह असता, तुम्ही पण या अनेक कमेंट्स वाचल्या असतील, ऐकल्या असतील. पण मग शक्यता ज्या वेळेला शक्यतेबद्दल बोललं जातं त्यावेळेला तुम्ही जसं मगाशी म्हणालात की त्या दोन नेत्यांना ते ठरवायचंय, सुप्रियाताई कदाचित पुढाकार घेतील की काय त्याबद्दल माहित नाही आपल्याला काय होईल. पण मग रोहित पवार पुढाकार घेतील का तशी परिस्थिती निर्माण झाली तर, की रोहित पवारांना जर कदाचित ही जबाबदारी दिली गेली खांद्यावर की आता समन्वय घडवून आणायचा आहे, तर मग रोहित पवार यांचं काय म्हणणं असेल त्यावेळेला? सुरुवात तर तेव्हापासून होणार जेव्हा जबाबदारी दिली जाईल. अजून दिली नाही. जेव्हा दिल्यानंतर मी याबाबत जास्त खोलात बोलेल. नाही, पण जर समजा तसं झालं तर म्हणजे आता कसं आहे की सुप्रियाताईंच्या विषयी तुम्ही बोललात की त्यांना जर कदाचित त्यांनी पुढाकार घेतला तर हे होऊही शकेल. तशी परिस्थिती निर्माण होतीये का? तशी परिस्थिती निर्माण होऊ शकेल का नजीकच्या काळात? रोहित पवारची एक पर्सनॅलिटी आहे की लोकांच्या हिताच्या विषयाच्या बाबतीत खूप परखड आहे, पण राजकारणाच्या बाबतीत फार गोष्टी स्वतःकडे ते ठेवतात. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न केलाय तो लोकांच्या हिताचा नसून तो राजकारणाचा असल्यामुळे तो मी फार जवळून, म्हणजे आता मला ती स्ट्रॅटेजी बोलता येणार नाही, पण जेव्हा ती घडून येईल तेव्हा नक्कीच तुम्हाला कळेल की याच्या मागे कोण होतं. बरं, पण नजीकच्या काळात ते आम्हाला बघायला मिळेल. मी पुन्हा पुन्हा खोदून विचारतोय याचं कारण एकच आहे की रोहित पवार त्याबद्दल खूप परखड उत्तर देतील असा माझा ठाम विश्वास आहे. रोहित पवार त्याबद्दल परखड उत्तर देत नाहीयेत असं वाटतंय मला कदाचित. तर कसं आहे की मी आता क्रिकेटचा पण अध्यक्ष आहे, त्यामुळे फास्ट बॉल कुठला, स्पिनर कुठला, गुगली कुठला हे नक्कीच मला त्या ठिकाणी कळतं. आणि तुम्ही इथं आता गुगली टाकण्याचा प्रयत्न करत आहात, त्यामुळे आता अंदाज घेतलेला आहे. पण त्याच्यावर मी 6 मारेल 4 मारेल का काय वेगळं काहीतरी होईल हे काही दिवसात नाही तर महिन्यात आणि कधीतरी आपल्याला कळेलच. नाही, पण तुमचे बरेचसे अंदाज अचूक असतात. बऱ्याचदा तुम्ही ज्या गोष्टींविषयी वक्तव्य करतात ती वक्तव्य त्याबद्दल भविष्यात काहीतरी घडलेलं असतं. रोहित पवारांना त्या बाबतीत माहिती नाही असं कदाचित होईल असं मला वाटत नाही वैयक्तिकरित्या. अचूक एकच अंदाज तुम्हाला सांगतो, हे जे काही चाललंय ना आज राज्यामध्ये त्याच्यामध्ये मोठा बदल होईल, पण तो लगेच होईल असं मला वाटत नाही. 2029ला 100% झाल्याशिवाय राहणार नाही. नवीन चेहरे, ते सुद्धा 70% नवीन चेहरे हे राजकारणामध्ये आपल्याला बघायला मिळतील. आणि माझं तर एक मत आहे, पत्रकारांपैकी सुद्धा एखाद्याला जर इच्छा असेल, आमच्याकडे स्पेस आहे आणि मग नवीन लोकांना आम्ही नक्की स्पेस तिथं देऊ शकतो. त्यामुळे पत्रकारांपैकी सुद्धा तुम्हाला नाही तर कोणाला जर इच्छा असेल तर तुम्ही सांगावं, आपण नक्कीच त्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करूया. नाही, आणि त्याविषयी बोलू आपण नंतर, म्हणजे काय करायचं काय नाही करायचं ते ठरवू. पण गुगली नव्हता तो, म्हणजे अशी अपेक्षा होती की तुम्ही त्याबद्दल व्यवस्थितपणे सांगू शकाल, कारण तुमच्याकडनं ती अपेक्षा आहे. युवा नेते म्हणून सगळे तुम्हाला खूप अडमायर करतात, सोशल मीडियावर तुमचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. पण पुन्हा एकदा पुणे संवाद कार्यक्रमाच्या दृष्टीने मी त्याबद्दल तुम्हाला आता विचारतो की पुणे संवाद 2025 विषयी ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला आपण म्हणजे वर्तमानाविषयी तर बोललंच पाहिजे, भविष्याविषयी बोलणं जास्त गरजेचं आहे. सध्या ज्या पद्धतीनं पुण्याचा विकास होतोय, शहरीकरण होतंय, नागरीकरण वाढतंय, पुण्याची क्षमता खरंच संपत चालली असं रोहित पवारांना वाटतं का? म्हणजे नागरीकरणाच्या दृष्टीनं, शहरीकरणाच्या दृष्टीनं, आणि ज्या पद्धतीनं पायाभूत विकास किंवा विकास कामं होत आहेत त्या पद्धतीनं पुणेकरांना त्याचा फायदा नेमका कसा होतोय त्याबद्दल रोहित पवारांना काय वाटतं? एकतर पोटेन्शियलच्या बाबतीत बोलायचं झालं तर नाही संपत चाललेलं नाही. पोटेन्शियल या पुण्यामध्ये आणि खरं तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आहे, पण कुठेतरी प्लॅनिंगमध्ये काही गोष्टी चुकतायत असं वाटतं. बरं, तुम्ही जर विचारलं तर काय घडलं पाहिजे, तर मला असं वाटतं की या पुण्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला